प्रेग्नन्सी आयुष्यातील एक सुंदर प्रवास, पण कधी-कधी या प्रवासात पाइल्स नावाचा एक अनवॉन्टेड गेस्ट येतो जो त्रासदायक ठरतो। नमस्कार, मी आहे डॉक्टर निहार चांडक। आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सी दरम्यान आणि डिलिव्हरी नंतर पाइल्स का होतो, त्याचे सुरक्षित उपचार आणि नॅचरल आराम कसा मिळवायचा। काही पॅनिक करायची गरज नाही। आज आपण समजून घेणार आहोत या समस्यापासून सुरक्षित समाधान कसं मिळवायचा। प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये पाइल्स होण्याची शक्यता खूपच कॉमन आहे। यामागचे काही वैज्ञानिक कारण आहेत। नंबर 1, हार्मोनल चेंजेस। प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे वेन्स रिलॅक्स होतात आणि ब्लड जमा होऊ लागतो, ज्यामुळे पाइल्स डेव्हलप होतो। दुसरा आहे युटरसचा वाढलेला प्रेशर। बाळ जसं जसं वाढतो तसं पेल्विक वेन्सवर दबाव येतो। तिसरा आहे कॉन्स्टिपेशन। प्रेग्नन्सीमध्ये डायजेशन हे थोडं स्लो होऊन जातो, प्लस याच्यासोबत आपण काही आयर्नच्या गोळ्या चालू करतात, ज्याच्यामुळे आणखीन स्लो होतो। चौथा आहे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जोर देणे। हे पाइल्सला डिलिव्हरी नंतर अधिक सिव्हिअर करू शकतो। जे काही लक्षणे आहेत ते आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिले आहेत, ज्याच्यात टॉयलेट करताना ब्लीडिंग, इचिंग किंवा जळजळ, स्टूल पास करताना त्रास होणे, वेदना होणे। प्रेग्नन्सीमध्ये हे लक्षण असल्यास शक्यतो तुम्हाला प्रेग्नन्सी पाइल्स होत आहे। प्रेग्नन्सी दरम्यान सगळं घेणं सुरक्षित नसते, म्हणून नॅचरल, घरगुती आणि डॉक्टर अप्रूव्ड उपाय खूप गरजेचे असतात। नंबर 1, फायबर रिच डाएट। लौकी, तोंडली, पालक अशी हलकी शिजवलेली भाजी, केळी, सफरचंद, चिकू, फायबर भरपूर फळ, स्पायसी, फ्राईड आणि हेवी मेटल्स टाळा। पाण्याचं योग्य प्रमाण घ्या। दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्या। फायबर नीट काम करतो हायड्रेशन असल्यावरच। इसाबगुल किंवा हलके स्टूल सॉफ्टनर्स फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने। सेल्फ मेडिकेशन टाळा। मग चौथा आहे सीड्स बाथ। गरम पाण्यात 10 मिनिटं बसल्याने त्रास आणि सूज मध्ये खूप आराम मिळतो। प्रोलॉंग बसणे टाळा। प्रत्येकी 10 ते 40 मिनिटे थोडंसं वॉक करून या। सावय डोनट कुशन किंवा सॉफ्ट सीट सपोर्ट वापरा। मग टॉयलेट अर्ज दाबू नका, जसं स्टूल दाबणं ज्याच्यामुळे जास्त जोर लागतो, त्याच्यामुळे जास्त रिस्क वाढते। जेंटल मूवमेंट्स ठेवा, जसं प्रीनॅटल योगा, ब्रीदिंग एक्सरसाइज, हे फक्त डॉक्टरांच्या गायडन्समध्ये। खूप वेळा पाइल्स डिलिव्हरी नंतर सुद्धा होतो, विशेषतः नॉर्मल वजनल डिलिव्हरी नंतर। याचे मुख्य कारण काय? जोर देणे लेबरच्या वेळेस, हॉर्मोनल बदल आणि पोस्टपार्टममध्ये योग्य ते रेस्ट मिळत नाही। पोस्ट डिलिव्हरी सुद्धा हे उपचार खूप मदतीचे आहेत, जसं की लाईट फूड, सीड्स बाथ, फायबर, पाणी आणि जितकं शक्य होईल तितकं रेस्ट। आता आपण बघूया की डॉक्टरांना आपण कधी जाऊन भेटावं। तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना लगेच दाखवावं लागेल जर ब्लीडिंग 3 दिवसापेक्षा जास्त होत असेल, पाइल्स बाहेर आला आणि आत जात नाही, स्टूल करताना खूप वेदना होत असतील, पोस्टपार्टममध्ये पाइल्स आणखीन वर्सन होत आहेत। कृपया सेल्फ ट्रीटमेंटने वेळ वाया घालू नका। अर्ली केअर इज इक्वल टू फास्ट रिकव्हरी। प्रेग्नन्सी पाइल्स खूपच सामान्य आहे आणि ते टेम्पररी सुद्धा आहे, आणि योग्य काळजी घेतली तर पूर्णपणे बरं होतो। लाजायचं काहीच कारण नाही। स्ट्रगल तुमचा एकटाचं नाही, केअर मिळालं की कम्फर्ट सहज मिळतो। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये सांगा प्रेग्नन्सी दरम्यान तुमचा सर्वात कॉमन सिम्पटम काय होता। मी आहे डॉक्टर निहार चांडक। पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा। धन्यवाद।